सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजची वेळ ही चांगली आहे. वादविवादापासून तुम्ही दूर राहा. तसेच ऑफिस आणि घरी आपुलकीनं वागा, म्हणजेच सहकारी तुमच्या कामात तुम्हाला मदत करतील. नोकरीमध्ये तुमचं काम वाढलेलं असेल. व्यवसायामध्ये मात्र काही दिवसांपासून ज्या काही समस्या येत होत्या त्यावरती तुम्हाला तोडगा सापडेल. गुंतागुंतीचं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स फील करणार आहात. तुमच्या घरातील वातावरण देखील आज पूर्णपणे सकारात्मक राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. ऑफिसमधून तुम्हाला जास्त जबाबदारी सोपवण्यात येईल. काही प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जास्त वेळ हा द्यावा लागेल. कोणतीही शंका न घेता तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्ही फोकस करा. तुमची जबाबदारी तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडा. यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. हुशारीनं तुम्ही कुठलंही काम वेळेत पूर्ण केल्यानं तुमचं कौतुक होईल. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून जोडीदारासोबत तुमचं नातं हे मधुर होत जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा कौतुकाचा आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश असून तुमच्या प्रमोशनची चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात फोकस करा. कठीण काम अगदी व्यवस्थित प्रकारे तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमच्या कामाच्या पद्धतीतून सगळे सहकारी प्रेरणा घेतील. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून भविष्यामध्ये तुमची चांगली उधारी होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. जो काही निर्णय तुम्ही घेणार आहात त्यामध्ये संयम आणि हुशारी महत्त्वाची आहे. शांतपणे तुम्ही तुमचं काम करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची जबाबदारी जास्त आहे. तुम्ही टीम वाढवण्यावरती भर द्यायला हवा. व्यवसायामध्ये सहकारी किंवा कामगार यांना काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. घरामध्ये वातावरण तुमचं ठीक असून तुम्हाला पाठिंबा मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक कोणत्याही क्षेत्रात असो त्यांचा दबदबा कायम राहील. तुम्ही राजकारणामध्ये जर असाल तर लाभाचे तुम्हाला योग आहेत. तसंच तुमचं काम देखील तुम्ही उत्तम प्रकारे करणार आहात. टीकेचा सामना तुम्हाला करावा लागला तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणं उत्तम आहे. सगळ्यांना तुम्ही समजून घ्या आणि काम करा, म्हणजे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्ही फोकस करा. तसेच काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी वादविवादापासून दूर राहावं. सध्याच्या परिस्थितीशी तुमचं जुळवून घेणं चांगलं राहील. तेव्हा शांतपणे विचार करा आणि पुढे जा. व्यवसायामध्ये आलेल्या चढउतारांना तुम्हाला सांभाळणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही निराश होऊन बसलात तर व्यवसाय पुढे नेणार कोण हा मोठा प्रश्न आहे. सखोल विचार करा आणि जाणकारांकडनं व्यवस्थित सल्ला घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी मेहनत मात्र जास्त आहे. व्यवसायामध्ये प्रत्येकाला नफा तोटा याचा सामना करावा लागतो, परंतु परिस्थितीनुसार संयमानं निर्णय घेणं तुमच्यासाठी उत्तम राहील. सकाळपासूनच थोडंसं विचित्र वातावरण तुमच्या घरात राहील. घरातील दैनंदिन कामं ही अडचणीनंतरच पूर्ण होतील. व्यवसायातील नाजूक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे.
कामातील फोकस वाढवणं आणि सल्ला तुमच्यासाठी लाभदायक आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीने कामाचा वेग वाढवावा, टीमला पटापट कामं उरकायला सांगावं. प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. व्यवसायातील काही गुंतागुंती तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यावर उपाय म्हणजे तुम्ही सल्ला घ्या, कारण मार्गदर्शन घेतलं तरच तोडगा सापडणार आहे. निराश होऊ नका, चांगली वेळ नक्कीच येणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये तुमची वेळ ही ठीक आहे. कामाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर प्रोजेक्ट तुमचे वाढत आहेत, तेव्हा तुम्ही वेळेनुसार नियोजन करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक व्यवसाय करतायत तर त्यांनी फोकस करा, सखोल विचार करा आणि मगच निर्णय घ्या. काही चुका जर होत असतील तर टाळा. कामाचं अवलोकन करा. मेहनत जास्त केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. कोणतीही योजना सखोल समजून घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. काम पूर्ण करण्याचा तुम्ही वेग वाढवा. ज्या टीमसोबत तुम्ही काम करत आहात त्यांच्याकडनं वेगानं काम करून घ्या. टीमच्या काही समस्या असतील तर त्या सोडवा. प्रोजेक्टवरती तुमचं पूर्ण नियंत्रण असायला हवं आणि तरच तुमचा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. तुम्हाला भरपूर कामं मार्गी लावायची आहेत. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. तुम्ही अनावश्यक खर्च कमी करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. कठीण समस्या सुटल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील करणार आहात. थोडा वेळ तुम्ही एकांतामध्ये घालवावा असं तुम्हाला वाटेल. मानसिक समाधान आयुष्यामध्ये नेहमीच महत्त्वाचं आहे हे कायम लक्षात ठेवा. व्यवसायामध्ये थोडीशी गुंतागुंत असेल परंतु त्यातून तुम्ही मार्ग काढाल. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून बजेटनुसार मार्गक्रमण करणं तुमच्यासाठी चांगले राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरीमध्ये काम वाढत आहे तेव्हा जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागेल. मिळकतीचे अनेक मार्ग खुले होतील. व्यवसाय जर भागीदारीमध्ये असेल तर मतभेदाची शक्यता कमी आहे, परंतु तुमची चिडचिड वाढेल. जे काही काम तुम्ही करताय ते तुम्ही वेळेत पूर्ण करा. अरेरावीनं वागणं किंवा अहंकार याला कमी करा. तुम्ही इतरांना सामावून घेऊन काम केलं नाहीत तर तुम्ही पुढे कसे जाणार? हुशारीचा वापर इतरांचा विनाश करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी करायला हवा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.